धनाने नव्हे तर मनाने श्रीमंत असणाऱ्या धर्माच्या भावासाठी शेकडो भगिनी उतरल्या निवडणूक रिंगणात। पारनेर तालुक्यातून आमदार निलेश लंके यांच्या रणरागिणी महिला भगिनींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला संवाद यात्रेस प्रत्येक तालुक्यातील महिला भगिनी होणार सहभागी। आजपासून निवडणूक प्रचार संपेपर्यंत प्रत्येक तालुक्यातील महिला उत्स्फूर्तपणे स्वतः घरचा जेवणाचा डबा घेऊन व सर्व नगर दक्षिण मतदारसंघात स्वखर्चाने साकारणार महिला संवाद यात्रा। आमदार निलेश लंके यांचे ग्रामदैवत असणाऱ्या हंगा येथील हनुमान मंदिरासमोर महिला संवाद यात्रेचा नारळ वाढवत जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके व तालुक्यातील प्रमुख महिला पदाधिकारी व नगरसेविका यांच्या प्रमुख उपस्थित झाला महिला संवाद यात्रेचा शुभारंभ। आज या ठिकाणी आम्ही हंगागावमधून सर्व माझ्या तमाम तालुक्यातील सर्व माझ्या महिला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आमच्या आमदार साहेबांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वच त्या ठिकाणी आलेले आहेत। असा प्रचार आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार आमचा होणार आहे आणि आज सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत प्रचारासाठी। कारण आता मतदानाची फक्त 13 तारखेपर्यंत तुम्हाला दिसते, नंतर ते इकडे या ठिकाणी दिसणार सुद्धा नाही तरी। कारण आपण या ठिकाणी सर्वजण आलात, मी सर्वांचं आभार मानते आणि आता आपण लगेचच प्रचाराला एवढ्या उन्हातानात सर्व महिला माझ्या सुरू करणार आहे। आज या ठिकाणी मी हंगा गावातून या प्रचाराची सुरुवात केली आहे। नारळ फोडून महिला आहे 5 वर्षांनी ते आमच्या तालुक्यात पारनेर तालुक्यात आमदार होते। रात्रीच्या 2 वाजता सुद्धा त्यांनी फोन उचलला आमचा सगळ्यात पहिल्याच। आज आमच्या नेत्याला आम्ही खासदार केल्याशिवाय राहत नाही। तुम्ही तुमची किती गुन्हा लागला लोटा बाहेर काढा, पण आधी येईल घरातली बायला येऊन अख्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रचार करणार आहे। आम्हाला पैशाची गरज नाही, आम्ही स्वतः सहखर्चाने आता मी एसटीने आलेली आणि प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्हे तालुक्यामध्ये आमचे नातेवाईक आहेत। तुमचे भुरा लागलेले नोटा तुम्ही बाहेर काढा, पण आम्ही बायला आम्हाला त्यांनी जेव्हा 5 वर्ष आमचे किती कामं केलेले आहेत आमच्या तालुक्यात आणि आमच्या रात्रीच्या 2-2 वाजता फोन उचलला तेच आम्हाला त्यांनी फोन सुद्धा नाही केला, पण आम्ही त्याला म्हणलो आम्ही 6 महिना आधी तुमचा प्रचार चालू करणार आहे आणि एवढे बोलून थांबतो। आज या ठिकाणी पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते दमदार आमदार निलेश लंके साहेब यांच्या खासदारकीची जी प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे, या प्रचार यंत्रणेचा पारनेर तालुक्यातील तमाम महिला भगिनींनी नेत्यांच्या जन्मगावी म्हणजे ज्या ठिकाणी नेते वाढले घडले त्या गावामध्ये प्रचाराचा नारळ फोडायचा असं सगळ्या महिला भगिनींचं ठरलं। आणि अगदी म्हणजे आज सकाळी ठरलेलं असताना सकाळी 7 वाजता प्रत्येक महिला भगिनीला फोन गेला आणि 9 वाजता स्वयंस्फूर्तीने महिला भगिनी या ठिकाणी आल्या की आपला लोकनेता खासदार होतोय, म्हणजे पारनेर तालुक्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। ज्या लोकनेत्यांनी पारनेर तालुक्यामध्ये एवढी बलाढ्य अशी विकास कामं केली, आज तोच लोकनेता नगर दक्षिण मध्ये खासदारकीच्या उमेदवारीसाठी उभे आहेत आणि ह्या लोकनेत्यांना साथ देण्यासाठी या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। महिला भगिनींनी असं ठरवलेलं आहे की अजून एक 1.25 महिना बाकी आहे, तर 1.25 महिन्यामध्ये संपूर्ण नगर दक्षिण पिंजून काढून घराघरापर्यंत नेत्यांचं चिन्ह त्या पोहोचवणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या सगळ्या स्वयंस्फूर्तीने आलेल्या आहेत आणि प्रत्येकीने ठरवलेलं आहे की आमचा नेता खासदार झाला पाहिजे। कारण लोकनेत्याचं जर कार्य पाहिलं तर अगदी महिलांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं कार्य आहे। नुसत्या इलेक्शन पुरते ट्रिप काढणारा आमचा लोकनेता नाहीये, तर गेल्या 5-6 वर्षापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये महिलांना मोठादेवी सारखं दर्शन नेता घडवतात। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक महिला आहे। सुरेखाताई कोठवळे, तुम्ही तुमचा डबा कसे आलात? तुम्ही आम्ही येताना आमचा डबा घेऊन आलेलो आहे। म्हणजे ही प्रत्येक महिला जी आहे ती मिरची भाकरी खाऊन आपल्या लोकनेत्याचा प्रचार करायचा असं प्रत्येक महिलेने ठरवलेलं आहे। एकीकडे विचार केला हिमानी नगरेत तुम्ही कसे आलात? तुम्ही तुमचं म्हणजे कसे आलात? तुम्ही आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेने आलेले, स्वइच्छेने आले आणि स्वतःचे डबे म्हणजे स्वतःची लागणारी जी शिदोरी आहे ती सुद्धा या महिलांनी सोबत घेतलेली आहे। एकंदरीत उमेदवाराचा विचार केला तर एकीकडे अतिशय बलाढ्य अशा कुटुंबातील उमेदवार आणि दुसरीकडे एक सामान्य कुटुंबातील म्हणजे या महिलांनी सुद्धा स्वतःच्या घरातली मिरची भाकरी खाऊन नेत्यांचा प्रचार करायचा अशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये या महिला संपूर्ण नगर दक्षिण पिंजून काढून नेत्यांना खासदार नक्कीच करणार आहेत अशी मला खात्री आहे। या सरपंचाला चला
ताई इकडून थांबा ना. नाही आहे सगळे येतात. लावू सगळ्याला लावू, काही टेन्शन नाही. इकडं बघून पोट घेतले. अक्काने फोडला का? कोण राहिला अजून क्या? एक झाले का नारळ फोडून झाले का? थोडं मागं सारखा, थोडं पुढं जा सरपंच. तुम्ही थोडं मागं सारखा नाजूक इकडचे. हा थोडं मागं सारखा. थोडं सरपंच मागं सारखा थोडं. सर्व महिला भगिनी आज हांगा या गावी म्हणजे नेत्यांच्या जन्मस्थळी जमलेल्या आहेत आणि आज महिलांनी ठरवले की ही 1.25 महिन्याची जी निवडणुकीचा प्रचार आहे हा महिलांनी रणरागींनी हाती घेतलेला आहे. आणि रणरागींनी एवढंच ठरवलंय का आता आमच्या नेत्यांना खासदार केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आता ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि आता त्यांना दाखवून द्यायचंय का तुमचं पार्सल आम्ही त्याला परत माघारी पाठवणार. आमच्याच गावचे बारीक लेकरू होते, आमच्या देखताच मोठे केलं. यांना मोठेपणा झाला पाहिजे, खासदार झाले पाहिजे. मला नाही सर्व महिला भगिनी हांगा या ठिकाणी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ नारळ फोडून करत आहोत आणि इथून पुढे आम्ही सर्व महिला स्वयंपूर्तीने स्वतःच्या मिरची भाकरी सोबत घेऊन स्वतःच्या स्वइच्छेने या सर्व महिला या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आजपासून आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आमचा हा प्रवास असणार आहे. आणि उत्तरेचं पार्सल आम्ही उत्तरेला पाठवणार आहेत कारण उत्तरेचं पार्सल हे नक्कीच इथं 13 तारखेपर्यंत राहणार आहे आणि सध्या त्यांची हवा टाईट झालेली आहे कारण आमचा नेता इतका पॉवरफुल आहे की त्याच्यासोबत सर्वसामान्य जनता आहे आणि तुम्ही फक्त पैशाचा माज दाखवता. हा पैशाचा माज नक्कीच जनतेला मान्य नाही आणि म्हणून आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही आमची आजपासून सुरुवात झालेली आहे. झालेला आहोत. आता ही आमच्या आजी आहेत. आजींनी काय सांगितले की माझ्या देखताच लहानचे मोठे झालेत. आता आजींना सुद्धा पाहायचंय की आमदार हे आमच्या देखता नाही आहे तोपर्यंत नाही आहे, जोपर्यंत आहेत त्यांना खासदार आमदारवरती मंत्रीपद सुद्धा घेतलं पाहिजे. आज ज्या महिला गोळा झालेल्या आहेत त्या सगळ्या नुसत्या प्रचारासाठी नाही तर त्यांच्या भावाचा मोठ्या प्रमाणात जे समोरच्या व्यक्ती सांगताय खूप मोठ्या पाकिटं घेऊन वाटणार आहेत, अमकं करणार आहेत, तमकं करणार आहेत. आम्ही स्वतः त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात पाकिटं न देता मनाच्या भावना एकत्र करून आमदार साहेबांना खासदार केल्याशिवाय राहणार नाही. निलेश लंके साहेबांचा खासदार निलेश लंके साहेबांचा